राजस्थानमध्ये एक असा किल्ला आहे जो दिसायला इतका सुंदर आहे की त्याला पहिल्यांदा पाहणारा त्याच्या प्रेमात पडेल। उंच डोंगर, भव्य दरवाजे, राजवाडे, मंदिर, हवेल्या सगळंच एखाद्या हिस्टॉरिकल मूवी सारखं आहे। पण आजही सूर्यास्त होताच या किल्ल्याचे दरवाजे बंद होतात। त्यानंतर इथे कोणालाच प्रवेश दिला जात नाही। स्थानिक लोक सांगतात की रात्री या किल्ल्यात आत्म्यांचा वावर सुरू होतो। काहींना विचित्र आवाज ऐकू आले, काहींना सावलं दिसल्या, तर काही जण असं म्हणतात की रात्री आत गेलेले लोक पुन्हा कधीच परत आले नाहीयेत। त्यामुळेच हा किल्ला भारतातील भूताटकीचा किल्ला म्हणून सर्वात प्रसिद्ध झालाय। पण या सगळ्या गोष्टींमध्ये खरं किती आणि अफवा किती आहे? सरकारने खरंच भूतांमुळे रात्री या किल्ल्यातला प्रवेश बंद केलाय का? या किल्ल्याला शाप कसा मिळाला आणि एकेकाळी वैभवशाली असलेलं हे शहर अचानक उद्ध्वस्त कसं झालं? या किल्ल्याचा नेमका इतिहास काय हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात सरिस्का व्याघ्र प्रकल्पाजवळ अरवलीच्या पर्वतांमध्ये वसलेला आहे भानगड किल्ला। जयपूरपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आज भारतातील सर्वात रहस्यमयी पर्यटन स्थळांमध्ये येतो। दिवसभर हजारो पर्यटक इथे फिरायला येतात, पण संध्याकाळ जवळ आली की वातावरण अचानक बदलतं। संध्याकाळी पर्यटक लवकर बाहेर पडायला लागतात। सुरक्षा रक्षक सर्वांना किल्ला रिकामा करायला सांगतात आणि सूर्यास्त होण्यापूर्वीच मुख्य दरवाजे बंद केले जातात। भारतात हजारो ऐतिहासिक किल्ले आहेत, पण मग भानगडला सूर्यास्तानंतर प्रवेश का दिला जात नाही? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल 400 वर्षांपूर्वी। भानगड किल्ला 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बांधला गेला। मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेले राजा मानसिंग यांनी हा किल्ला आपले नातू माधव सिंग यांच्यासाठी बांधल्याचं इतिहासात लिहिलंय। त्या काळात भानगड हा केवळ एक किल्ला नव्हता, तर एक समृद्ध शहर होतं। इथे व्यापारी राहत होते, बाजार भरत होते, मंदिरांमध्ये पूजा होत होती आणि राजवाड्यातून संपूर्ण परिसराचा कारभार चालत होता। आजही किल्ल्यामध्ये फिरताना लाहोरी गेट, अजमेरी गेट, दिल्ली गेट, जुन्या हवेल्या, राजवाडे आणि सोमेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं। या वास्तू पाहिल्यावर त्या काळातील वैभवाची कल्पना सहज येते। मात्र जर हे शहर एवढं समृद्ध होतं, तर असं काय झालं की आज या किल्ल्यात संध्याकाळनंतर प्रवेश करता येत नाही? इथले स्थानिक लोक असं सांगतात की भानगडची राजकुमारी रत्नावती ही खूप सुंदर होती। तिच्या सौंदर्याची चर्चा दूरपर्यंत होती। त्याच काळात सिंघिया नावाचा एक तांत्रिक त्या भागात राहत होता। असं म्हणतात की त्याला काळी जादू यायची। राजकुमारीच्या सौंदर्यावर तो इतका मोहित झाला होता की तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचं हे त्याने ठरवलं। एक दिवस राजकुमारीच्या दासी सुगंधी तेल घेण्यासाठी बाजारात आल्या। तांत्रिकाने त्या तेलावर काळी जादू केली। त्याचा हेतू असा होता की ते तेल राजकुमारीने वापरलं तर ती त्याच्या प्रेमात पडेल। पण राजकुमारीला त्या मांत्रिकाचा हा डाव समजला। तिने ते तेल एका मोठ्या दगडावर टाकून दिलं आणि पुढे जे घडलं तेच आजच्या भानगडच्या परिस्थितीला कारणीभूत आहे। असं सांगितलं जातं की त्या जादूच्या प्रभावामुळे तो जो दगड होता तो स्वतःहून तांत्रिकाच्या दिशेने लोटला गेला आणि त्याच्यावर कोसळला। मरताना त्या तांत्रिकाने भानगडला शाप दिला, हे शहर कायमचं उद्ध्वस्त होईल आणि इथे राहणाऱ्यांना कधीच शांती मिळणार नाही। यानंतर काही काळातच भानगडवर आक्रमण झाली, हजारो लोक मारले गेले, शहर उद्ध्वस्त झाली आणि हळूहळू संपूर्ण परिसर ओसाड पडला। किल्ला ओस पडायला कारणीभूत युद्ध आणि राजकीय परिस्थिती आहे असं इतिहासकार मानतात, पण स्थानिक लोक आज सुद्धा या विनाशाचं कारण तांत्रिकाचा शाप असल्याचं सांगतात। याच कथेमुळे पुढे भानगडबद्दल अनेक दंतकथा तयार झाल्या। काही लोक सांगतात की रात्री इथे स्त्रियांच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो, काहींना पैंजणाचा सुद्धा आवाज ऐकू आलाय, तर काहींना सावल्या फिरताना दिसल्यात। अनेक यूट्यूबर्स आणि पॅरानॉर्मल संशोधकांनी रात्रीच्या वेळेस इथे येऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे भानगडचं गूढ हे आणखीनच वाढत गेलंय। लोकांना वाटतं की सरकारने भूतांमुळे रात्री इथला प्रवेश बंद केलाय, पण प्रत्यक्षात तसं काही नाहीये। भानगड किल्ला भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे। त्याच्या अधिकृत फलकावर सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर प्रवेश बंद असल्याचं स्पष्ट लिहिलंय। मात्र त्यामागचं कारण भूत नाहीये। रात्री संपूर्ण परिसर अंधारात बुडतो, आजूबाजूला घनदाट जंगल आहे, वन्य प्राण्यांचा वावर असतो आणि भग्न झालेल्या वास्तूंमध्ये अपघात होण्याचा धोका असतो। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रात्री इथला प्रवेश बंद ठेवण्यात आलाय। याच कारणामुळे आजपर्यंत भानगडमध्ये भूत असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा समोर आलेला नाही।
मानसशास्त्रज्ञ सांगतात की निर्जन जागा, पूर्ण शांतता, वाऱ्याचा आवाज, वन्य प्राण्यांच्या हालचाली आणि आधीपासूनच मनात वसलेल्या कथा यामुळे अनेकांना विचित्र अनुभव आल्यासारखं वाटू शकतं. पण भानगड किल्ला हा ऐतिहासिक, वास्तुकला आणि रहस्य यांचा अद्भुत संगम आहे. त्यामुळेच दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात. काही जण इतिहास पाहायला येतात, काही जण निसर्गाचा आनंद घ्यायला येतात आणि काही जण फक्त एकच प्रश्न घेऊन येतात: खरंच इथे भूत आहे का? आजही या प्रश्नाचं निश्चित उत्तर कुणाकडेच नाही आहे. त्यामुळे भानगडचं रहस्य आजही तितकंच जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं? भानगडचा हा शाप आहे की लोककथा, की यामागे खरंच काही अकल्पनीय रहस्य दडलंय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इतिहास, रहस्य आणि राजकारणावरील सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा लगावबत्ती.